नमस्कार छोट्या मित्रांनो, आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. लोककथा आणि संस्कृती. आज आपण ऐकणार आहोत रामायणातील मैत्री, धैर्य आणि प्रेमाची एक अतिशय सुंदर कथा, राम आणि जटायू. चला तर मग गोष्टीच्या जादुई जगात प्रवेश करूया. खूप वर्षापूर्वी अयोध्येत राजा दशरथांचे पुत्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण वनवासात होते. एक दिवस रावण नावाच्या राक्षसराजाने छल करून माता सीतेचे अपहरण केले आणि तिला आकाशातल्या रथात घेऊन गेला. माता सीता जोरजोरात आर्तपणे हाक मारत होती, प्रभू राम, मला वाचवा. तो आवाज ऐकून आकाशात उडणारे वयोवृद्ध आणि शूर पक्षी जटायू खाली उतरले. जटायू म्हणाले, माते, घाबरू नका, मी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यांनी रावणाच्या रथावर जोरदार हल्ला केला. वृद्ध शरीर, कमजोर पंख, पण धैर्य अपार. शेवटी रावणाने जटायूचे पंख छाटले आणि जटायू जमिनीवर कोसळले. थोड्याच वेळात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण तेथे पोचले. प्रभू रामाने जटायूला आपल्या मांडीवर घेतलं. जटायू म्हणाले, प्रभू, रावण दक्षिण दिशेला गेलाय. आणि तेथेच त्यांचा शेवटचा श्वास झाला. प्रभू रामांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, जटायू, तू माझ्यासाठी पित्यासमान आहेस. खऱ्या शौर्य आणि त्यागाला यापेक्षा मोठं स्थान नाही. प्रभू रामांनी जटायूचे राजासारखे अंतिम संस्कार केले आणि जगाला मैत्री, प्रेम आणि बलिदानाची अमूल्य शिकवण दिली. मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपण खूप मोठी शिकवण घेतली. खरी मैत्री म्हणजे त्याग. धैर्य वयावर नाही, मनाच्या शक्तीवर असतं. जे दुसऱ्यांसाठी चांगलं करतात त्यांचं नाव मनात कायम राहतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लोककथा आणि संस्कृती पॉडकास्टचा पुढचा भाग नक्की ऐका. तोपर्यंत धैर्यवान बना, प्रेमळ बना आणि गोष्टीच्या जगात उडत राहा.